हाय हॅलो. आज आपण इन्स्टंट चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. हे माझ्याकडे चकलीचं पीठ आहे. ह्याच्यामध्ये सर्व काही मी टाकलेलं आहे आधीच, मीठ वगैरे. तर आपण पीठ कसं मळायचं ते बघूया. तर सुरुवातीला हे अर्धा किलो पीठ असल्यामुळे मी हे 50 ग्रॅम किंवा 60 ग्रॅम्स ऑइल घ्यायचं, तेल घ्यायचं, कुकिंग ऑइल. आणि ते गरम करायचं 75% आणि ते ह्याच्यात घालायचं. जास्त गरम पण नाही करायचं, 75% गरम करायचं तेल आणि ह्याच्यात घालायचं आणि पूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचं. आणि थोडं गरम असल्यामुळे लगेच हात नाही घालायचा. आणि ह्याच मेजरमेंटच्या कपाने मी 3 कप पाणी गरम करून घेणार आहे. आणि हे पीठ आपण नंतर मळून घेऊया. आता आपण थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे. हे पाणी पण जास्त गरम करून नाही घ्यायचं. आपल्याला पीठ मळता येईल एवढंच गरम करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. जेवढं मावेल तेवढं पाणी घालून ते मळून घ्यायचं. आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता हे 1 तास आपण तसंच झाकून ठेवायचं. आणि गरम तेल घातल्यामुळे चकली क्रिस्पी होते. ह्या चकल्या मी साच्याने करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जेवढ्या लेअरच्या करायच्या असतील तेवढ्या लेअरच्या तुम्ही करू शकता. छोट्या मोठ्या तुमच्या मनावरती आहे ते. आणि आता ह्या आपण तळून घेऊया. ह्या आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत. बघा किती क्रिस्पी आहेत ते बघा. ही पहिली चकली आणि ह्या आता तळलेल्या चकल्या आहेत. तर जेव्हा आपण तळतो ना तेव्हा लगेचच उलटे नाही करायचं. चकली थोडं सेट होऊन झाल्यानंतर ती चकली उलटी करायची असते.